Namaskar, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. SSC बोर्डाच्या इयत्ता 5वीच्या मराठीच्या पुस्तकातला आपण आज एक छान धडा बघतो आहोत. धडा आपण बघितलाय, धडा म्हणजे ती कविता आपण पाहिलेली आहे. त्याचा स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला मिळालेलाच असेल. कोणापासून काय घ्यावे ही ती कविता आहे आणि ह्या कवितेमधला आपण आज प्रश्नोत्तर क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. प्रश्नोत्तर ही कविता तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणापासून आपण काय घ्यायचंय, काय काय घ्यायचंय हे मी त्या कविता शिकवत असताना कोणापासून आपण काय काय घेतो हे सगळं डिस्कस केलेलं आहे. पण आपण आता प्रश्नोत्तराच्या संदर्भामध्ये ते पुन्हा आपण रिपीट करणार आहोत. पुन्हा आपण पाहणार आहोत की कुणापासून काय काय घेता येतं. आपल्या निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यापासून आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकू शकतो. आणि हा निसर्ग आपल्याला एक टीचर असतो आणि हा टीचर आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो. आणि हे काय काय आहे हे कवी नीलम माणगावे यांनी ह्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. आपण पाहिलं, स्वतंत्र व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर आता आपण त्या कवितेवरचे जे काही आपण प्रश्नोत्तर आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघा बरं, रिकाम्या जागा भरा. काय बरं, डॅश घेऊ सावली. आपण कवितेमध्ये बघितलंय, सावली कोण देतं? झाड देतं. झाडापासून घेऊ सावली. झाडापासून हा शब्द तिथे लिहायचा. खूप सोपं आहे हे. पुढे बघा, डॅश एक शिकूया. काय शिकायचंय? एक शिकूया. केव्हा शिकायचंय हे? एक शिकूया हे कुठं आलंय बरं? प्रभात काळी एक शिकूया. प्रभात काळी याचा अर्थ अर्ली मॉर्निंग, सकाळी लवकर, पहाटे, अर्ली मॉर्निंग. काय शिकायचं आपल्याला? अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. सकाळपासूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. कुणाकुणाकडून काय काय शिकता येतं हे सकाळपासून बघायचं आहे. म्हणून इथे कवीनी प्रभात काळी असा शब्द वापरलेला आहे. प्रभात काळी एक शिकूया. पुढे बघा, मातीपासून जगणे. डॅश पासून जगणे. झाडापासून घेऊ सावली. झाडापासून घेऊ सावली. मातीपासून जगणे. इथे माती लिहायचं, सोपं आहे. पुढे बघा, प्रभात काळी एक शिकूया. जगवित जीव जगूया. जगवित जीव जगूया. सगळे जीव आपल्याला त्यांना एनर्जी द्यायची आहे, त्यांना आपण जगण्यासाठी मदत करायची आहे. हे आपण कविता शिकताना बघितलेलं आहे. तर कविता आपण ती पाहिलेली आहे. तर त्याच्यावरती तुम्ही ती कविता छान वाचली ना की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम एकदम पटकन येऊन जाणार आहे. सोपी आहे कविता. पुढे बघा, कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा. ही कविताच ती आहे. कोणाकडून आपण काय घ्यायचंय ही पूर्ण कविता ह्याच्यासाठीच दिलेली आहे. छोटी मुलं काय असतात, ती आपण छोटी मुलं जे असतो ते कुठून तरी काहीतरी आपण शिकत असतो. तर जेव्हा निसर्गाकडून आपण ते शिकतो ना त्यावेळेला त्याचा आनंद आपणही घेतो आणि इतरांनाही देतो. तर आता बघा, कवितेतून कोणाकडून काय घेता येईल ते लिहा. बघा, हा सूर्य. सूर्य असा शब्द त्यांनी दिलाय. सूर्यापासून आपण काय घेतो? 7 रंग सूर्याच्या किरणामध्ये असतात. सूर्याचे जे रेज असतात त्याच्यामध्ये 7 रंग असतात आणि ते 7 रंग जेव्हा एकत्र येतात तर पांढरा रंग तयार होतो. तुम्हाला हे माहिती की नाही मला माहिती नाही, पण नक्की हे तुम्हाला या कवितेमधून तुम्हाला नक्की हे समजेल की सूर्यापासून आपण रंग घेतो. पुढे बघा, चंद्र. चंद्राकडून काय घेतो आपण? चंद्रापासून शांती घेतो,
सबंध आकाशात एकदम छान पूर्ण अंधार आहे, त्याच्यामध्ये एक छान चंद्र आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शांत वाटतं. तर आपण काय घेतो? चंद्रापासून शांती घेतो. तारा, ताऱ्यापासून काय घेतो आपण? ताऱ्यापासून आपण दिव्य कांती घेतो. दिव्य कांती, कांतीला सुद्धा इथे दिव्य म्हटलेलं आहे, कारण हा जो प्रकाश आहे हा प्युअर आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिसळलेलं नाही आहे. त्यामुळे ही जी कांती आहे, हे जे तेज आहे ते प्युअर आहे, दिव्य आहे. हे म्हणून इथं दिव्य कांती असं त्या कांतीला सुद्धा दिव्य हे शब्द लावलेला आहे. फुलापासून गंध, फुलापासून काय आपण घेतो? गंध. अनेक प्रकारची फुलं बघतो आपण, त्याचे वास घेतो. हे वास प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे असतात ना. तर हे जे वास आहे हे आपण फुलाकडून घेतो. तुम्ही अत्तर बघितलं असेल, अत्तर जी तयार होतात ना ती सुद्धा फुलामधून होतात. फुलापासून अत्तर तयार केलं जातं, त्यामुळं गंध हा कुणाकडून घेतो? फुलाकडून घेतो, असं हे कवीला वाटतं. कोकिळेकडून काय घेतो? गाणं. कोकिळेकडनं गाणं घेतो आणि ते गाणं आपल्याला खूप आनंद देऊन जातं. झऱ्यापासून काय घेतो आपण? झरा झुळझुळ वाहत असतो. इथे झऱ्यासाठी ह्या कवितेमध्ये झुळझुळणारा झरा असा शब्द वापरलेला आहे. आणि तो झुळझुळ झुळझुळ असा जो पुढे जातो त्यावेळेला त्याला काय म्हटलेलं आहे? नवे तराणे आपण त्या झुळझुळणाऱ्या झऱ्यामधून घेतो. तर झऱ्यामधून आपल्याला काय मिळतं? नवे तराणे. झुळझुळणारे झरे काय देतात आपल्याला? नवे तराणे. तराणे हे काव्याचा एक गाण्याचा प्रकार आहे हा तराणा हा. तर हा गाण्याचा प्रकार तुम्हाला ह्या कवितेमधून कवीनं आपल्याला समोर सांगितलेलं आहे. आणि हे नवे तराणे आपल्याला ह्या झुळझुळणाऱ्या झऱ्यामधून मिळतात. पुढे बघा, झाड काय देतं आपल्याला? झाड आपल्याला अनेक गोष्टी देतं. आपण जे जगतो, आपण जे प्रत्येक पावलोपावली घेतो त्या ठिकाणी झाडाचा काही ना काही सहभाग असतोच असतो. पण या ठिकाणी एखादा दमलेला जो वाटसरू असतो, जो खूप दमून आलेला असतो, उन्हानं ज्याला खूप त्रास झालेला असतो, अशा माणसाला झाड काय देतं? थंडगार सावली. तर इथे झाड काय देतं? सावली. झाड आपल्याला काय देतं? सावली. पुढे बघा, माती काय देते? मातीमधून अनेक झाडं उगवतात आणि माती आपल्याला अनेक प्रकारचं अन्नधान्य देते. मातीमुळं आपल्याला हे अन्नधान्य मिळतं. तर तिथे हे अन्नधान्य आपल्याला मिळाल्यामुळं आपण जगतो. त्यामुळं माती आपल्याला काय देते? जगणे देते. माती काय देते? जगणे. मातीपासून जगणे. त्यामुळं इथं कवीनं काय म्हटलंय? मातीपासून आपल्याला काय मिळतं? तर जगणं मिळतं, लाईफ मिळतं. हे लाईफ आपल्याला मातीमुळं मिळतं. मातीमधून आपल्याला जे अन्नधान्य मिळतं ते ह्या ठिकाणी कवीला अभिप्रेत आहे. कवीला इथं हे सांगायचं आहे की मातीपासून आपल्याला जगणं मिळतं. तर आता पुढचा प्रश्न बघूया. कवितेत चमचम शब्द आलेला आहे. काय आहे? चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, अशी ती ओळ आहे कवितेमधली. तर कवितेमध्ये काय शब्द आलाय? हा चमचम असा शब्द आलाय. कवितेत चमचम शब्द आलेला आहे. यासारखे शब्द माहिती करून घ्या आणि लिहा. हा कसा शब्द आहे बघा? चमचम दोनदा आलेला आहे ना. एकच शब्द दोनदा आल्या कारणानं आपल्याला त्या चमचम मधून एक अर्थ छान मिळतो. तो चमचमतो. त्याला एक ग्लेज आहे, त्याला एक शायनिंग आहे, म्हणून त्याला तिथे चमचम असा शब्द आहे.
मग चमचम हा शब्द वापरल्याबरोबर आपल्याला काय लक्षात येतं, तर तिथं तेज लक्षात येतं, तिथं कांती लक्षात येते. त्यामुळं हा शब्द, चमचम हा शब्द ह्या चमचमणाऱ्या ताऱ्यांसाठी वापरला जातो. तर असे शब्द तुम्हाला कुठले कुठे 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 सापडतील बघा बरं. छमछम. छमछम काय, एखाद्या पायामध्ये पैंजण असतात, तुम्ही पण छोटेपणी घातले असतील पैंजण, अजूनही सुद्धा तुम्ही घालत असाल, मग त्याचा आवाज कसा येतो, छमछम. एखादा एखादा आवाज येतो आपल्याला, मग हा आवाजाला काय म्हणतो आपण, ठक 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 हे म्हणतो ना. तसंच एखादा एखादं वाद्य वाजतं, त्यावेळेला तिथं काय म्हणतो आपण, डमडम. नंतर पुढे काय म्हणू आपण, झुळझुळणारा, झुळझुळ. हा शब्द सुद्धा आवाज दाखवणारा शब्द आहे, नाद दाखवणारा शब्द. याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही जरूर बघा. नाद दाखवणारा जो शब्द असतो, तो नादमयता सांगून आपल्याला त्याच्याबद्दल एक स्पेसिफिक माहिती देतं. तर इथे कसं आहे बघा, खळखळ. आता खळखळ म्हटल्यानंतर काय आहे, इथे पाणी खळखळ वाहत आहे, ते पाण्यासाठीच वापरलं जातं ना. असं असे शब्द जे आहेत ते स्पेसिफिक त्या त्या ठिकाणी वापरले जातात. खळखळ, डमडम, झरझर किंवा छमछम, असे अनेक शब्द आपण वापरत असतो आणि त्याच्यातून आपल्याला नाद समजतो, आवाज समजतो. त्यातून आपल्याला ते स्पेसिफिक तो शब्द कसा, तिथं आवाज कसा येत असेल याची आपल्याला जाणीव होते. तर हे शब्द आपल्याला नादमयता दाखवतात. हे आपल्याला काय करतात, आपल्याला एक प्रकारचा नाद सांगतात, आवाज सांगतात, त्याचा त्याचा साऊंड कसा येतो हे ते आपल्याला सांगतात. साऊंड क्रिएट करणारे हे आवाज, हे शब्द आहेत आणि हे त्या त्या ठिकाणी साऊंड दाखवतात, आवाज दाखवतात. त्यामुळे आपल्याला हे हे जे शब्द आहेत हे ह्याच्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, तर तो तुम्ही जरूर बघा. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारानं हे साऊंड तयार करणारे किंवा साऊंड दाखवणारे शब्द जे असतात, अनेक प्रकारानं ते तयार होतात आणि ते कसे होतात हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही तोही व्हिडिओ बघा. तर आजचे आपले प्रश्नोत्तर तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.